मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 28 सप्टेंबरचा रविवारचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आता येणारे एपिसोड खूपच इंटरेस्टिंग दाखवणार आहेत. ते आता येणाऱ्या भागांमध्ये मैपत एकीकडनं आणि एकीकडनं हा अर्जुन दोघांनीही प्रियाला ट्रॅपमध्ये पकडलाय आणि त्यात नागराजने आज तिला अलर्ट केले जेणेकरून ती अर्जुनच्या जाळ्यात सापडावी. काय काय झालंय ना, आजचा एपिसोड पूर्ण बघा. खूप मोठा एपिसोड दाखवलाय त्यांनी आज. सुरुवातीला आपण बघतोय कालचंच त्यांनी शेवट दाखवला. तो जो कॉन्स्टेबल असतो ना, तो घाबरतो. त्याला असं वाटतं अर्जुनच्या हातात तो पेपर लागेल. प्रियाची माहिती आहे ना लहानपणीची त्याच्यावर. अर्जुन ते खाली पडलेले पेपर उचलण्यासाठी मदत करत असतो कॉन्स्टेबलला आणि त्याने पटकन तो पेपर घेतला आणि म्हणाला, राहू दे सर, मी ठेवतो ना, तुम्ही कशाला त्रास घेताय. आणि अर्जुनच्या हातात प्रियाची माहिती लागता लागता राहिली. कॉन्स्टेबल पेपर उचलून निघून जातो आणि अर्जुनला काही तो पेपर सापडत नाही. खरा पेपर अजून गुलदस्त्यात आहे. तर बघा, आता इकडे सायलीने अस्मिताला दूध दिलंय आणि अस्मिताने काहीही कटकट न करता ते पिलंय. हे बघून सायलीला जरा नवलच वाटलं. सायली म्हणते, अगं बाई, कमालच झाली अस्मिता ताई. अरे वा, निमूटपणे तुम्ही दूध संपवलं. कमाल आहे. एक फोन आला आणि तुमचा मूडच बदलला अस्मिता ताई. तुमच्या मैत्रिणीचा फोन होता का? अस्मिता खुश होऊन म्हणते, बस सायली माझ्याजवळ, सांगते तुला. अगं सानिका माझी कॉलेजची मैत्रीण आहे. पण तुला ग कसं कळलं मी मैत्रिणीशी बोलत होते ते? सायली म्हणते, मगाशी चिडचिड करत होतात तुम्ही अस्मिता ताई. आता मैत्रिणीचा फोन येऊन गेल्यावर चेहऱ्यावर हसू आलंय तुमच्या. ही जादू एका मैत्रिणीकडनंच होऊ शकते. आता सहज अस्मिता तिला म्हणते, काय ग सायली, तुझी अशी कोणी मैत्रीण आहे का? सायली म्हणते, तशी कुसुमताई आहे माझी मैत्रीण, पण आम्ही ना अस्मिताताई असं तुमच्यासारखं कधी सिनेमाला फिरायला नाही गेलो. हां, बाजारात जायचो आम्ही दोघी टिकल्या बांगड्या घ्यायला, तेवढाच तो विरंगुळा मिळायचा. मग ही अस्मिता तिला विचारते, अगं सायली, कॉलेजची असेल ना एखादी मैत्रीण तुझी? सायली म्हणते, कॉलेजची नाही हो अस्मिताताई. अहो, मी कॉलेजला गेल्यापासूनच छोट्या मोठ्या नोकऱ्या करायचे ना, आणि 12वीला तर मला कॉलेज सोडावंच लागलं. त्यामुळे अशी कोणी मैत्रीण नव्हती. आश्रम कसा चालवायचा हेच सगळे प्रश्न समोर असायचे. कसली मैत्रीण आणि कसली मैत्री, तसं काहीच नव्हतं. बरं जाऊ द्या, आले मी, असं म्हणून सायली आता स्वयंपाकघरात जात असते. तेव्हा अस्मिताला सायलीबद्दल खूपच प्रेम आलंय बरं का प्रेक्षकांनो. आणि ठीक आहे, खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. अस्मिता आतापर्यंत एवढी मोठी विलन दाखवली होती त्यांनी मालिकेत, पण आता ही मायाळू अस्मिता बघायला मला फार आवडतंय. आता सायली जेव्हा स्वयंपाकघरात जात असते तेव्हा अस्मिता म्हणते, सायली माझी मैत्रीण होशील का ग? आता जेव्हा अस्मिता असं म्हणते तेव्हा सायली तिच्याकडे बघतच राहते आणि विमल सुद्धा. पुढच्या सीनमध्ये प्रिया आता नागराजकडनं माहिती घ्यायचा प्रयत्न करते बरं का. आता नागराज चहा पाणी करत असतो तेव्हा ती त्याच्याजवळ बसते मुद्दाम आणि म्हणते, गुड मॉर्निंग काका, काय पार्टी बदलली वाटतं तुम्ही? नागराज तिला म्हणतो, म्हणजे? प्रिया म्हणते, नाही, तुमचा जवळचा मित्र मैपत शिखरे, नाही, तो माझ्या जीवावर उठला होता ना, त्याने माझा जीव घ्यायचा प्रयत्न केला होता काका. पण तुम्ही तर अचानक माझ्या बाजूने आलात. काय त्या अर्ध्या मेंदूला पटवून देत होता तुम्ही? तन्वीला घरात घेऊ. नाही, मैपतने तुम्हाला सुद्धा लाद घातली वाटतं त्या मैपतने. प्रिया आता जेव्हा नागराजला असं बोलते ना, तेव्हा नागराजला चान्सच मिळालाय तिला चिडवायचा. नागराज म्हणतो, कसं आहे ना प्रिया, अगं तुझा जन्म पण नव्हता झाला त्या आधीपासून मैपत आणि मी एकमेकांचे मित्र आहोत. आम्हाला एकमेकांची एवढी सिक्रेट माहिती आहे ना, की आमच्यापैकी कोणी एक गचकल्याशिवाय आमची मैत्री काही संपत नसते बघ. आणि काय आहे ना, तुझ्या दुर्दैवाने आम्ही दोघंही जिवंत आहोत अजून. पुढचा सीन पुन्हा सायली अस्मिताचा दाखवलाय. जेव्हा अस्मिता सायलीला म्हणते, माझी मैत्रीण होशील का? सायली खूप खुश होते आणि तिच्या डोळ्यातनं घळघळ पाणी व्हायला लागतं. सायली म्हणते, अस्मिताताई, मी कसं सांगू तुम्हाला, त्या दिवशी तुम्ही मला तयार केलं होतं ना, त्याच दिवशी मला हे तुम्हाला सांगायचं होतं अस्मिताताई. त्या क्षणी मला वाटलं होतं अस्मिताताई की माझ्या आयुष्यात अशी मैत्रीण असायलाच हवी. तशी कुसुमताई आहे, पण अशी मैत्रीण जी माझ्या वयाची असेल आणि तिला मी माझ्या मनातलं सगळं सांगू शकेल आणि तीही मला समजू शकेल. खरंच अस्मिताताई, माझ्यासाठी माझी ती खास मैत्रीण तुम्ही बनाल. असं म्हणून तिने तिच्या हातातून केव्हा फूल आणलं काही समजलं नाही, पण पिवळ्या रंगाचा गुलाब तिने अस्मिताला दिलाय आणि अस्मिता पण खूप इमोशनल झाली आहे आणि या दोघीही एकमेकींच्या गळ्यात पडलाय. शेवटी यांचं रक्ताचं नातं आहे प्रेक्षकांनो, आणि ते कुठे ना कुठे दिसणारच होतं.
तुम्ही काही म्हणा गड्या, एक एक टप्पे इतके सुरेख पद्धतीने पार पडतायत ना ते, की खूप छान वाटतंय. डेली सोप कशी एन्जॉय करायची ना ते ठरलं तर मग या मालिकेकडनं बघावं. आता काही गोष्टी असतात इकडे तिकडे, सो वॉट, पण ज्या गोष्टी सुंदर दाखवतात ना त्या खरंच दाखवतातच. सायली आणि अस्मिता दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात आणि अस्मिताच्याही डोळ्यातून पाणी यायला लागतं. अस्मिता आणि सायली या दोघींचं नणंद भावजाईचं नातं मैत्रीमध्ये रूपांतरित झालंच तर. आता पुन्हा प्रियाचं सीन दाखवलाय त्यांनी. छान वाटला प्रेक्षकांनो हा सीन बघायला. आजच्या एपिसोडला लाईक करायला विसरू नका. प्रिया म्हणते नागराजला, म्हणजे मला घरात घेण्यासाठी तुमचं नक्कीच काहीतरी प्लॅन असणार आहे. नागराज आता तिला अलर्ट करतो आणि म्हणतो हो आहे ना, अगं ऑफकोर्स प्लॅन आहे. अगं प्रिया तुला सांगायला काय घाबरतो काय मी? काय आहे ना, कसं आहे प्रिया, एकदा का तुला पिंजऱ्यात पकडलं का तुझ्यावर वॉच ठेवायला आम्हाला सोपं जाईल ना. संधी मिळाली रे मिळाली की आधी तुझे पंख छाटणार, मग आम्ही तुझी मान छाटणार. प्रिया प्रिया म्हणते माझी मान छाटणं तुम्हाला काही सोपं वाटतं का? नागराज म्हणतो हो अगं एकदम सोपं आहे. अगं आम्ही जेव्हा अशी तुझ्यावर सुरी चालवू ना तेव्हा अजिबात तुला त्रास होणार नाही आणि आवाजही होणार नाही ग प्रिया. अगं मैपतने आणि मी आधीच सुरीला धार लावायला सुरुवात केली आहे. आता फक्त एकच वार प्रिया, तुझा जीव न घेता तुझा खेळ खल्लास करणारे आम्ही. नागराजचं हे बोलणं ऐकून प्रियाला आलं ना टेन्शन. प्रेक्षकांना तुमच्या मनातही विचार आलाय ना की नागराज डबल गेम खेळतोय, पण एक्झॅक्टली यामागे काहीतरी प्लॅन आहे. प्रिया विचार करते कसली सुरी, कसला प्लॅन आहे या दोघांचा? नागराज आणि मैपत मिळून नक्की करताय तरी काय? आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये आलेत इन्स्पेक्टर सावंत आणि ते अर्जुनला सांगतात की मी ना आमच्या कॉन्स्टेबल पाटलांना कामाला लावलं होतं, पण त्यांना काही माहिती सापडलेली नाहीये. तसं काही असतं ना तर आपल्याला सोपं गेलं असतं बघा अर्जुन सर. म्हणजे तुमच्या मिसेसबद्दल कुठलीच मिसिंग कंप्लेंट आलेली नाहीये, हे खरं आहे. आता हा सीन पुढे त्यांनी पूर्ण केलाय, पण तत्पूर्वी त्यांनी एक भयंकर सीन दाखवलाय प्रेक्षकांनो. या मैपतने काय केलंय, तिथे एका पुठ्ठ्यावर एक मोठा मास्क लावलाय आणि त्या साईडला या कॉन्स्टेबल पाटीलची त्याच्या बायकोशी असलेली रेकॉर्डिंग व्हिडिओ त्या कॉन्स्टेबलला दाखवलाय आणि त्या कॉन्स्टेबलला असं फासावर लटकवलंय बघा. आता त्या व्हिडिओमध्ये तो कॉन्स्टेबल त्याच्या बायकोला सांगत असतो की मैपत शिखरे नावाचा एक मोठा मासा मला लागलाय, आता आपण त्याच्याकडनं पैसे वसूल करत जाऊ आणि आपल्याला आपल्या खोलीत AC लावायचा आहे ना तो लावू. अगं जोवर आपण मालामाल होत नाही तोवर आपण त्या शिखरेला ती माहिती द्यायचीच नाही, असं तो त्याच्या बायकोला फोनवर बोलत असतो. म्हणून मैपतने तो व्हिडिओ त्याला दाखवलाय आणि त्याला सॉलिड घाबरवलाय. मैपत त्याला तो व्हिडिओ दाखवतो आणि म्हणतो मालामाल व्हायचंय ना तुला पाटी? काय रे काय बोलत होता बायकोला? मैपत शिखरे बंपर लॉटरी काय? मालामाल व्हायचं का तुला? मैपत शिखरे नावाची बंपर लॉटरी लागली का तुला? असं सांगत होता का बायकोला? काय म्हणला तू? काय म्हणला? बायकोला AC पाहिजे काय? बायकोला AC पाहिजे, मैपत शिखरेच्या पैशाने AC लावायचा आणि मग आपल्या घरात गारगार होईल. काय रे असं बोलला ना बायकोला? बायकोला तू नेकलेस घेणार का रे माझ्या पैशानं? गारगार काय गारगार? काय रे पाटला गारगार व्हायचंय काय तुला? गारगार व्हायचंय? अरे तुझ्या पायाखालची एक जरी बाटली फोडली ना मी तर मग तुला एकदम गारगार वाटणार बघ, एकदम गारगार. तुझी बॉडी पण एकदम थंडगार. तुझी बॉडी बघून तुझी बायको पण होणार थंडगार. आता दुसऱ्या दिवशी काय बातमी येणार पेपरमध्ये? हवालदार पाटील आणि त्यांच्या बायकोनं गळफास लावून केली आत्महत्या. पाटील घाबरतो आता आणि म्हणतो नाही नाही साहेब, नाही नाही मला सोडाव साहेब. मैपत म्हणतो सोडू कसा? तू आमचा पाहुणा आहे, पाहुण्याला पाहुणचार केल्याशिवाय सोडत नसतो आम्ही. काय नागराज शेठ? नागराज नेहमीप्रमाणे मैपतच्या शेजारीच आहे. नागराज म्हणतो ओ बरोबर आहे मैपत, बरोबर आहे. मैपतने आता या पाटलाला धमकवायला सुरुवात केली आहे. त्या पाटलाला असं वाटतं प्रेक्षकांनो मैपतला जी माहिती पाहिजे ती लवकर देऊ नये आणि त्याच्याकडनं पैसे उकळत राहावं, पण हे मैपतच्या लक्षात आलंय. मैपत त्याच्यावर लक्ष ठेवून होता. बापरे भयंकर सीन होता प्रेक्षकांनो. नेहमीप्रमाणे मैपतने सॉलिड जान टाकली या सीनमध्ये. तर इकडे आता पुन्हा अर्जुनचा सीन दाखवलाय त्यांनी. हा पाटील सुटण्यासाठी गयावया करत असतो. आता मैपतने ब्लॅकमेल केल्यावर पाटलाला त्याचं काम करणं भागच आहे. त्याचमुळे अर्जुनच्या आधी मैपतचं काम झालंय बरं का. पण नेमकं हे सगळं कुठल्या दिशेने चाललंय ते थोडं समजण्यात कन्फ्युजन होतंय बघा. कळेल काही भागांमध्ये हे स्पष्ट होईलच. नवीन जो प्रोमो आलाय तो बघितला का तुम्ही प्रेक्षकांनो? त्यामध्ये प्रिया अर्जुनने फोन केल्यावर ते सायलीचं गाठोडं लपवायला जाते आणि अर्जुन सायली तिला रेड हँडेड पकडतात. फक्त आता ते गाठोडं अर्जुनच्या हातात पडेपर्यंत आपल्याला काही खात्री पटणार नाही बुवा. असो आता चैतन्य म्हणतो अर्जुन
कशावरनं सायली वहिनी हरवली असेल रे? कारण काय ना अर्जुन, युजली जी मुलं अशी आश्रमात वाढतात ना, ती मुलं एकतर पालकांना नको असतात, नाही तर हरवलेली असतात. आणि जर सायली वहिनी हरवली असेल तर मिसिंग कंप्लेंट असेल ना सायली वहिनीची. अर्जुन म्हणतो, अरे तू लहान बाळांबद्दल बोलतोय चैतन्य. अरे कुसुमताईने मला सांगितलं जेव्हा सायली सापडली तेव्हा ती 4-5 वर्षाची होती, म्हणजे ती मोठीच होती ना. तेव्हा ती जरा ट्रॉमामध्ये होती. जेव्हा ती सापडली होती तेव्हा तिच्या आईवडिलांनी तिची मिसिंग कंप्लेंट केलीच असेल ना चैतन्य. आता हे ऐकून चैतन्याला जरा म्हणजे दोघं जण आता विचार करतायत त्या दिशेने असं दाखवलंय. आता इकडे पुन्हा मैपतचा सीन दाखवलाय. मैपत एक डोळा बंद करून त्या पाटलाला घाबरवतोय आणि म्हणतोय, कुठे मारू गोळी नागराज शेठ? इथे मारू का इकडे मारू? आता नागराज म्हणतो, उजवीकडे मार यार मैपत. दोघे जण खेळतायत त्या पाटलासोबत त्याला धमकवण्यासाठी. पाटील सॉलिड घाबरतो आता आणि म्हणतो, सांगतो मैपत शेठ, सगळं सांगतो. सापडलाय मला पोलीस रेकॉर्ड, सगळं सापडलाय. आता मैपत म्हणतो, काय रे? आण त्याच्या खिशातून आण. मैपत त्याच्या माणसाला म्हणतो, त्याच्या खिशातून तो कागद काढ रे. प्रेक्षकांनो, या मैपतला जर माहित होतं की कोणत्या खिशात चिठ्ठी येते तर कशाला त्या पाटलाला टॉर्चर केला बरं. एवढंच नाही, त्या मैपतच्या माणसाने पटकन ज्या खिशात आहे ना ती चिठ्ठी त्या खिशातून काढून दिली आहे. मैपतला माहित होतं, कशाला टाइमपास केला. असो, मैपतला काहीतरी विरंगुळा दुसरं काय. तर त्या माणसाने मैपतच्या हातात ती चिठ्ठी दिली आहे. आता पाटील ती चिठ्ठी एक्सप्लेन करतोय बरं का. आता तो पाटील म्हणतो, साहेब मिसिंग कंप्लेंट नाहीये, पण चोरीची कंप्लेंट आहे या पोरीच्या विरोधात. त्यावर नागराज म्हणतो, एवढ्या लहान पोरीची चोरीची एवढ्या लहान पोरीचा पोलीस रेकॉर्ड कसं काय? मग पाटील सांगतो, साहेब अहो तुम्ही ज्या पोरीची माहिती मला काढायला सांगितली होती ना, अहो त्या पोरी विरुद्ध पोलीस कंप्लेंट आहे. तिने चोरी केली होती. ही त्या पोरीच्या तक्रारीची कॉपी आहे. अशा पोरांना बाल सुधारगृहात पाठवलं जातं साहेब, पण ही पोरगी त्या आधीच पळून गेली होती. मैपत म्हणतो, पळून गेली? पाटील म्हणतो, होय साहेब, या तक्रारीनंतर तिचा कोणताच रेकॉर्ड नाहीये. ती जगली का वाचली काहीच माहित नाहीये. मैपत सॉलिड बोलतो आता, अरे जगली बाबा, ती आमच्या उरावर बसली, आमच्या दोघांच्या उरावर बसलेली. आमचं जगणं मुश्किल केलंय तिनं. ती हरवली होती ना लहानपणी, मग तिच्या घरच्यानं लहानपणी तिची हरवल्याची तक्रार केली असेल ना. पाटील म्हणतो, साहेब मी सगळीकडे शोधलो, पोरगी हरवल्याची तक्रार कुठेच नाहीये हो. नागराज म्हणतो, शोध, परत जाऊन शोध, सगळं चाळ, रेकॉर्ड चाळतो, कुठे काय शोध. मग तो पाटील म्हणतो, सोडा ना मला साहेब, सोडा ना. मैपताला म्हणतो, अय पाटला माझ्याकडे बघ, तुला इथे माझ्याशिवाय कोणी सोडवणार नाहीये बघ. आता या टायमाला जर आगोपणा केला तर बाटली तुझ्या पायाखाली नाही, बाटली तुझ्या, कळलं का? आता पाटीलला काय कळायचं ते कळलं आणि आपल्यालाही काय कळायचं ते कळलं. हा सीन संपल्यावर पुन्हा अर्जुनचा सीन त्यांनी घेतलाय. आता ते सावंत म्हणतात, अर्जुन सर आता मिसिंग कंप्लेंट काही सापडत नाहीये आपल्याला, मग आपण तुमच्या बायकोच्या आई वडिलांपर्यंत कसं जाणार? म्हणजे कुठलाच क्लू आपल्याला नाही ना मिळणार. आता आला ना मोठा प्रश्न अर्जुन आणि चैतन्य समोर की सायलीच्या आई वडिलांना शोधायचं तर कसं शोधायचं. आता हे तिघही नुसते एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात. तर आता पुढचा जो सीन दाखवलाय त्यांनी, त्यामध्ये आता अस्मिता सायलीला फोन लावते. आता हे सगळे मिळून ना अर्जुन सायलीला एकांत देण्याचा प्रयत्न करतात बरं का. अस्मिता म्हणते, सायली कुठे आहेस तू? मग सायली सांगते, अहो अस्मिता ताई मी जरा बाजारात आले होते, भाज्या घ्यायच्या होत्या आणि इतर बारीक सारीक गोष्टी घ्यायच्या होत्या ना म्हणून. का हो अस्मिता ताई, तुम्हाला काही आणायचंय का? अस्मिता म्हणते, नाही ग बाई काही आणायचं नाहीये. किती कामं करत असतेस ग सायली, जेव्हा बघावं तेव्हा काम करत असतेस, बाकी काही करायला वेळ मिळतो का तुला? अस्मिता म्हणते सायली म्हणते, बाकी काही करायला म्हणजे? अस्मिता म्हणते, काही नाही, चल ये लवकर घरी आपण बोलूयात, चल ठेवते फोन. सायली म्हणते, हो येते हं ताई. आता ही अस्मिता प्रताप आणि कल्पनाला म्हणते, काय मम्मा डॅड, ह्या सायलीला ना बघाव तेव्हा कामं करायची असतात, स्वतःसाठी आणि अर्जुनसाठी ती वेळच काढत नाही, कोणाच ठाऊक कधी वेळ काढते. कल्पना म्हणते, अगं तिच्या मनातही येत नसेल तसं वेळ काढायचं वगैरे. अस्मिता म्हणते, पण माझ्या मनात आलंय ना, आपण ना या दोघांना जरा वेळ देऊयात, म्हणजे हे दोघं घरात असले की आपण कोणी ना कोणी घरात असतोच. आपण एक काम करूया, आपण गायब होऊयात, म्हणजे त्या दोघांना त्यांचा वेळ मिळेल ना. प्रतापराव म्हणतात, आता आपण कुठे जायचं बाबा? बरोबर आहे ना प्रेक्षकांनो. असो, आता अस्मिता म्हणते, अरे डॅड ते एकमेकांना वेळ देतील ना आपण घरी नसलो तर. खूप दिवस झालेत, माझ्या सासूबाई तुम्हाला बोलवत आहेत, तुम्ही ना माझ्या घरी चला आणि पूर्ण वेळ आमच्या घरी जरा राहा, म्हणजे इथे अर्जुन सायलीला डिस्टर्ब करायला कोणी नसेल. आणि विमल इकडे ये ग. आता अस्मिता विमलला म्हणते, ए विमल एक काम कर, तू पण चल माझ्यासोबत सासरी. विमल म्हणते, अहो अस्मिताताई मला बऱ्याच दिवसापासून माझ्या बहिणीच्या घरी जायचंय, मी तिथे जाऊ का?
अस्मिता म्हणते चालेल ना, जा जा. मग प्रतापराव म्हणतात चला ठरलं तर मग आपण निघूयात लगेच. कल्पनाताई म्हणतात चला मी पटकन साडी चेंज करून येते. विमल म्हणते हो मी पण पटापट आवरते सायलीताई येईपर्यंत, म्हणजे कसं घराला कुलूप लावायचं काम नको ना. अस्मिता म्हणते ए विमल सायलीकडे चुगली नको करूस की आम्ही हे सगळं मुद्दाम वगैरे केलंय. विमल म्हणते नाही हो मी नाही सांगणार, मी सगळं सांभाळून घेते, तुम्ही नका काळजी करू. मग लगेच चला चला करून हे सगळे निघालेत. आता बघा प्रेक्षकांनो, हा सगळ्यात सॉलिड सीन दाखवलाय त्यांनी. प्रिया नागराजच्या खोलीत येते आणि म्हणते काय करताय काका. नागराज म्हणतो या या प्रिया मॅडम या, बऱ्याच दिवसानंतर प्रिया मॅडम तुम्ही खोलीत आलात आमच्या, बसा बसा. मग प्रिया म्हणते एवढं खोटं नाटं स्वागत करायची काही गरज नाहीये माझं. प्रिया म्हणते हे माझंच घर आहे, माझ्या खोलीतून उठून मी फक्त तुमच्या खोलीत आले. नागराज म्हणतो माझं घर माझी खोली, एवढा कॉन्फिडन्स तुझ्यात कुठे येतो ग प्रिया. तुझा बाप तुला ढुंकूनही विचारत नाही आणि त्यातनं तुझ्या आईनं तुला जबरदस्ती घेतलं खरं घरात, पण तुला कोणी एक शब्दही बोलत नाही. नाही म्हणजे वहिनीला जर कळलं की तू खरी तन्वी नाहीये तर काय होईल. प्रिया म्हणते हो चुप बसा ना, काय करताय, तुम्हाला काही कळतं का, कोणी ऐकलं तर हळू बोला. नागराज म्हणतो अच्छा हळू बोलू का. अगं मी जरी काही नाही बोललो तरी सत्य लपणार आहे का प्रिया. आज ना उद्या कळणारच आहे ना सगळ्यांना तू खरी तन्वी नाहीये, जपवायचंय काय त्यात. प्रिया म्हणते ओ तुम्हाला काही माहिती आहे का, माझं सत्य जर तुम्ही सगळ्यांसमोर आणायचा प्रयत्न जरी केलात ना काका, तर मी तो व्हिडिओ सगळ्या जगाला दाखवेल. नागराज म्हणतो ए प्रिया किती दिवस त्या व्हिडिओच्या जीवावर नाचणार आहे तू. अगं किती दिवस दमकवणार आहे त्या व्हिडिओच्या जीवावर. अगं ऑलरेडी तू मैपतच्या ट्रॅपमध्ये अडकली आहे ग. एकीकडनं मैपतने घेरलंय तुला आणि एकीकडनं अर्जुननं घेरलंय. प्रिया म्हणते ओ काका काही नॉनसेन्स काय बोलताय, सकाळी पण पिंजरा काय म्हणाले, आता ट्रॅपमध्ये काय बोलताय, आता सूर्या काय 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 बोलताय काय तुम्ही काका. तुम्ही काय नक्की करायचा प्रयत्न करताय, काही प्लॅन आहे का तुमचा. आता नागराज म्हणतो अगं काय करायचं राहिलंय प्रिया, ऑलरेडी आमचं सगळं करून झालंय. प्रिया घाबरली ना आता इकडे ना प्रेक्षकांनो त्यांनी त्या पाटलाचा सीन दाखवला पुन्हा. आता नागराजने ना या प्रियाला सगळं काही सांगून अलर्ट केलंय असं मला कुठेतरी वाटलं, पण ना हा काहीतरी यांच्या प्लॅनचा भाग आहे. म्हणजे प्रियाने काहीतरी मूर्खपणा करावा आणि ती अर्जुनच्या ट्रॅपमध्ये सापडावी असा काहीतरी नागराज महिपतचा प्लॅन असावा, आय थिंक सो. म्हणजे असं दिसतंय खरी आज या सगळ्या सीनवरनं. इकडे पाटील त्या पोलीस स्टेशनमध्ये शोधाशोध करत असतो आणि मैपत इकडे खूप उतावेळ झालेला असतो आणि विचार करत असतो या पाटल्याला किती वेळ लागतो एक बाई शोधायला. हवलदार पण ना काय करत असेल कोणास ठाऊक, असं म्हणून त्याने आता पाटलाला फोन लावलाय आणि ओरडतो आणि म्हणतो ए काय रे पाटला, एवढा वेळ लागतो का तुला एक बाई शोधायला, सापडली नाही का बाई. त्यावर आता तिकडनं ते कॉन्स्टेबल पाटील म्हणतात साहेब अहो मला त्या पोरीबद्दल आता थोडी माहिती मिळाली आहे, मी तुम्हाला 1-2 दिवसात सांगतो. मैपत म्हणतो आज रात्रीच्या रात्री मला सगळा पत्ता माहिती पाहिजे. हे पाय मैपत शिखरे तळात लपलेल्या माणसाला पण शोधून काढतो, तुला नसल जमणार तर सांग माझं मी बघून घेईल. मग ते कॉन्स्टेबल म्हणतात नाही नाही साहेब मी देतो तुम्हाला सगळी माहिती लगेच देतो. आता एवढाच काय तो सीन दाखवला मैपतचा आणि पुन्हा नागराज आणि प्रियाचा सीन कंटिन्यू केलाय. बापरे प्रेक्षकांनो आज एपिसोड खूप मोठा होता, प्लीज एखादा लाईक करायला विसरू नका. एपिसोड मात्र आज धमाकेदार आहे, तुमचा संडे एकदम हॅपी होऊन जाणार आहे. नागराज म्हणतो अय प्रिया तू जेव्हा जेलमध्ये होती का नाही तेव्हा अर्जुन सायलीच्या खऱ्या आईबापाला शोधत होता आणि काय झालं माहितीये का, ती बातमी आमच्यापर्यंत पोहोचली आणि मग आम्ही काय केलं माहितीये का, आता नागराजने जे काही झालं ते सगळं सिक्वल प्रियाला सांगितलंय आणि इथे आपल्याला दाखवून दिलंय सगळं की कसं कसं काय काय झालं. अर्जुन शोध घेत होता तेव्हा नागराजने सायलीचा फोटो बदलून प्रियाचा फोटो लावला वगैरे वगैरे. आता प्रियाला ते सगळं कळलं. प्रिया म्हणते म्हणजे अर्जुनला तुम्ही माझ्या खऱ्या आई वडिलांपर्यंत पोहोचवणार आहात. नागराज म्हणतो करेक्ट. आता कशी करेक्ट बोलली तू, काय आहे ना प्रिया, म्हणजे बघ एखाद्या पोरीला तिचे खरे आईबाप सापडणारे म्हटल्यावर तिला किती आनंद झाला असता, खुश झाली असती एखादी पोरगी. नाही तुझ्यासाठी तुझे आईबाप सापडणार म्हणजे मोठा धोका. आता प्रिया विचार करते अरे बापरे, म्हणजे म्हणूनच मैपत माझं तोंड बंद करायला निघाला तर. नाही 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 मी अशी डगमगणार नाहीये, मी खरी तन्वी नाहीये हे सिद्ध करण्यासाठी 2 गाठोडे आहेतच. एक गाठोडं महिपतकडे आणि एक गाठोडं दुसरं सुभेदारच्या घरी आहे, अन्नपूर्णा निवासमध्ये माझ्या खोलीत आहे. आता मला
ती दोन्हीही गाठोडी ताब्यात घ्यायला हवीच आहे. आता बघा, प्रिया ही दोन्हीही गाठोडे घ्यायचा प्रयत्न करणारच आहे. आता इकडे अर्जुन सायलीला एकांत मिळणार आहे, त्यामुळे ते प्लॅनिंग सुरू झालंय. ऑलरेडी प्रताप, कल्पना आणि अस्मिता गेलेत घराबाहेर. आता सायली या विमलला विचारते कुठे गेले सगळे, काय गेले. मग ती विमल सांगते की अहो अस्मिता ताईच्या घरी गेलेत सगळे. अर्जुन पण आलेला आहे बरं का प्रेक्षकांनो समोरच. सायली विचारते काय हो विमल ताई, अचानक कसं काय गेले सगळे, बरे आहेत ना अस्मिता ताईच्या घरी सगळे. विमल म्हणते सगळं ठीक आहे सायली ताई. अहो काय आहे ना, अस्मिताईच्या सासूबाई बऱ्याच दिवसांपासून म्हणत होत्या की घरी या घरी या, म्हणून मग वहिनी म्हणाल्या की वेळ आहे तर जाऊन येऊ पटकन. अर्जुन म्हणतो काय गो विमल, व्हेरी बॅड. नाही, अस्मिताताईच्या सासूने मला नाही बोलवलं ते ठीक आहे, पण सायली, अगो सायलीला पण नाही बोलवलं. अर्जुन उगा आग लावायची कामं करतो बरं का. आणि म्हणतो व्हेरी बॅड विमल, व्हेरी बॅड. मग आता विमल म्हणते आता मी कसं काय सांगणार ना तुम्हाला हे सगळं. नाही काय आहे ना सायलीताई, मला माझ्या बहिणीच्या घरी जायचंय, मी जाऊन येते, मी उद्या सकाळपर्यंत येते बरं का. आता असं म्हणून विमल लगेच कल्टी मारते बरं का तिथून. सायली म्हणते अहो हे कधी ठरलं. विमल म्हणते मगाशी फोन आला होता ना बहिणीचा, ये 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 करत होती, मग म्हटलं जाऊन या, आले आले असं म्हणून मी निघून जाते. आता सायलीला येतो राग. सायली विचार करते कमाले बाई, सगळ्यांचं सगळं अचानकच ठरलं. एरवी विमलताईला जायचं असतं त्यांच्या बहिणीकडे तेव्हा ते आठवडाभर आधी तयारी करतात, आणि आता विचारलं नाही काही नाही निघाल्या. आणि अस्मिताताई तर त्यांच्या मैत्रिणीसोबत सिनेमाला जाणार होत्या, आणि हे कधी ठरलं. अचानक त्या आईबाबांना घेऊन त्यांच्या सासरी गेल्या, त्यांच्या सासूबाईंना भेटायला. काय बाबा हे चाललंय, मला काही सांगत पण नाही कोणी. मलाही भेटायचं होतं त्यांच्या सासूबाईला. सायली तुलाच नाही, आम्हाला पण भेटायचंय, तिच्या सासूला, तिच्या नवऱ्याला, सगळ्यांनाच भेटायचंय. असो तर अर्जुन म्हणतो सायली हा मोठा गुन्हा आहे बरं का. नाही, सायली अर्जुन सुभेदारला न घेऊन जाण्याबद्दल सगळ्या सुभेदारांना शिक्षा व्हायला पाहिजे. अर्जुन आता गंमत करतोय सायलीची. आता इकडे नागराज प्रियाला भडकवतो आणि म्हण काय ग प्रिया, कसला एवढा विचार करतेस. हा, अर्जुनच्या हातापाया पडण्याचा विचार करतेस ना, गयावया करण्याचा विचार करत असशील का, पुन्हा सुभेदारांच्या घरात शिरायचंय तुला आता. नाही, जाच तू प्रिया, जाच तू सुभेदारांच्या घरी, टेन्शनच नाहीये. नाही पण लगेच नको जाऊ बरं का. नाही, आत्ता सुभेदारांच्या घरी कोणी नाहीये. नाही म्हणजे बघ काय ना, प्रताप, वहिनी, अस्मिता, अर्जुन, सायली सगळेच्या सगळे बाहेर गेलेले आहेत बघ, कोणी नाहीये सुभेदारांच्या घरी. काय आहे ना, प्रतिमा वहिनी कल्पनाताईंशी बोलत होती ना तेव्हा मी ऐकलं जरा. आता ते ऐकलंय नागराजने, ते दाखवलं. आता मागच्या वेळेचा सीन दाखवला बरं का त्यांनी प्रेक्षकांनो, पण असो आता काहीतरी ऐकलंय नागराजने आणि ते सांगितलंय प्रियाला. मुद्दाम हे प्लॅन करताय प्रेक्षकांनो, येतंय का तुमच्या लक्षात. आता प्रिया विचार करते सुभेदारांच्या घरात आता कोणी नाहीये, म्हणजे मला तिथे जाऊन माझं गाठोडं आणता येईल. मला आत्ताच्या आत्ता अन्नपूर्णा निवासमध्ये जायलाच हवं. मैपतच्या घरातून ते गाठोडं चोरण्याच्या आधी मला अन्नपूर्णा निवासमध्ये माझ्या खोलीतून ते गाठोडं काढणं सोपं जाईल. आधी मी तिकडे जाते, तिथे कोणी नाहीये म्हटल्यावर कोणी मला बघणार पण नाही, आणि मला लपून छपूनच जायला हवं. आता प्रिया असा विचार करते आणि आता सुभेदारांच्या घरात शिरायचा प्रयत्न करते, आणि इथेच एपिसोड संपून जातो. आता येणाऱ्या भागांमध्ये बहुतेक अर्जुनने सायलीला विश्वासात घेतलंय एकांतात, आणि सायली म्हणते तन्वीचं गाठोडं शोधायचं असेल ना तर एकच मार्ग आहे. आता हे तिने अर्जुनच्या कानात काहीतरी सांगितलंय. मग अर्जुन म्हणतो ठरलं तर मग. आणि अर्जुनने प्रियाला फोन केला आणि प्रियाला तो धमकी देतो आणि म्हणतो मला माहितीये तू सायलीचं गाठोडं कुठे लपवलंय. आता प्रिया अजून अलर्ट होते आणि सुभेदारांच्या घरात चोरी करायचा प्रयत्न करते, आणि आता ती खूप शोधते पण तिला गाठोडं काही सापडत नाही. पण आता ते गाठोडं कुठे सापडतं, का अर्जुन मुद्दाम तिच्या हाती ते गाठोडं लागेल असं ठेवतो. खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये. बघूयात पुढे काय काय होतंय. छान होता ना प्रेक्षकांनो आजचा एपिसोड, आणि खूप मोठा होता. प्लीज प्रेक्षकांनो लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आज लग्नानंतरला जरा सुट्टी देते कारण गावी मला देवीचं दर्शन घ्यायला जायचंय. आज रविवार आहे ना, सुट्टी असते मुलांना, मग दर्शन होईल. तुम्ही कुठल्या देवीच्या दर्शनाला गेलात मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आजचा एपिसोड कसा वाटला तेही सांगा. उद्या भेटूयात पुन्हा एकदा नेहमीच्या वेळेवर. ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर मंडळी, धन्यवाद.